मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुम्ही हाय प्रोटीन डाएट घ्यायला पाहिजे, म्हणजे प्रोटीनचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. पण हे नक्की का? तर प्रोटीन जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात खाता त्यावेळेला तुम्ही जास्त वेळासाठी तुमचं पोट भरलेलं आहे अशी भावना तुम्हाला येते. त्याच्यामुळे नॅचरली तुमचं खाण्याचं, इतर ज्या गोष्टी खाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं, किंवा जे तुम्हाला अननेसेसरी क्रेव्हिंग येत असतात PCOS मध्ये ते प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे तो कमी होतो, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थित मेंटेन राहते. त्याचबरोबर तुमचे मसल्स ते चांगल्या रीतीने डेव्हलप होतात. त्याचबरोबर PCOS मध्ये जनरली हलक्या प्रमाणात इन्फ्लमेशन शरीरामध्ये असतं, ते सुद्धा कमी होतं आणि रिपेअर वर्क शरीरामध्ये खूप चांगल्या रीतीने होतं. मसल मास वाढल्यामुळे तुमच्या शरीरातलं फॅटची रेशो कमी व्हायला लागतो, त्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला लागतं. तुमची एनर्जी खूप चांगली राहायला लागते. त्याचबरोबर तुमचे केस आणि तुमची त्वचा ही सुद्धा खूप चांगली व्हायला लागते. तर ओव्हरऑल वेट लॉससाठी सुद्धा तुम्हाला प्रोटीन इंटेकचा फायदा होतो. त्याचबरोबर या सगळ्यामुळे तुमचे हॉर्मोन सुद्धा रेग्युलेट केले जातात. पर्यायानं तुमचे PCOSची लक्षणं कमी व्हायला मदत होते. त्यामुळे जरूर तुम्ही तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा इंटेक ठेवा. प्रोटीन तुम्हाला चिकन, त्याच्यानंतर दूध आहे, सोया प्रोडक्ट्स आहेत, त्याच्याबरोबर कडधान्य आहेत, डाळी आहेत, या सगळ्यामधनं, अंडी, या सगळ्या पदार्थांमधनं तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन मिळू शकते.